नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. मात्र ह्याबाबत आता विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधित्व कैलास पाटील यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत सरकारला थेट प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी सांगितले की नमो शेतकरी योजनेसाठी निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली आहे आणि निधी उपलब्ध होताच लवकर हप्ता वितरित केला जाईल. दरम्यान PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून वाटप करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की PM किसान सोबतच नमो शेतकरी हप्ता देखील मिळेल. पण सध्या तरी नमो शेतकरी योजनेबाबत निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे कृषी विभाग म्हणतो की निधीची मागणी केली आहे तर वित्त विभागाकडून मंजुरी दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हप्ता नेमका का अडकला आहे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. आता लवकरच गुढीपाडव्याचा सण येत आहे आणि त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत की या सणापूर्वी तरी नमो शेतकरी योजनेचा थकीत हप्ता त्यांच्या खात्यात जमा व्हावा. मित्रांनो, तुमच्या खात्यात PM किसानचा हप्ता आला आहे का आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल असे तुम्हाला वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.